असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर राजेश उर्फ बाळा जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. हॅलो. तर दुपारपाडा टीम जिंकले आणि मॅन ऑफ द मॅच चा हकदार ठरलाय मनीष वल्टे. कोणाला बोलवायचं आहे? कोणाला बोलू? तो आदरणीय सन्माननीय महेंद्रजी ठाकरे साहेबांनी यायचे. मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय मनीष दुपारे. याला मात्र मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आपण पाहतोय. जबरदस्त ही स्पर्धा आपण चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जबरदस्त खेळ केला. तब्बल 28 धावांची बहारदार खेळी केली आणि आपल्या मॅचला मात्र विजयी ठरवलं. वन अँड ओनली जो ठरतोय मनीष त्याला मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय विद्यमान मान्यवर आपण पाहतोय गांधरे गावातील महेंद्रजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देताना आपण पाहतोय. सावली क्रिएशन कडनं आपण पाहतोय आकर्षक टी शर्ट. जैन ट्रेंडिंग कंपनीकडनं आपण पाहतोय एक कूलर आणि या स्पर्धेकडनं एक सन्मान चिन्ह जे आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मनीष आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ खेळली. तब्बल 28 धावा आपल्या टीमसाठी जमवल्या. तर ह्या 28 धावा करताना तो कुठल्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये उतरला होतास? काय नाही उद्देश फक्त करायचा होता एवढाच मनात होता. निश्चित या खेळपट्टीवर तू ते खेळ करताना तुला कसं वाटलं? जाम भारी खेळपट्टी आहे, एकदम भारी वाटला. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. टीम और द कमेंट बॉक्स. धन्यवाद कैलास. आपण सध्या मैदानामध्ये जाऊ. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या माध्यमातून राजेश बाळा अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. यावेळेस फटका दमदार बॉल जाईल प्रेक्षकांच्या भेटीला सीमारेषा पार. षटकार. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये दमदार तडाखे प्रेक्षक पाहण्याकरता आतुर आहेत आणि त्यामधला एक ब्रँडेड स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं आपण पाहिलाय. बॉडी लाईनवर होता बॉल आणि तिथनं अगदी योग्य तऱ्हेनं लॉंग लेग कडे उडवलं बॉलला. षटकारामध्ये परावर्तित केलं. 6च्या मदतीनं धावसंख्या वाढत असताना धावून पोहोचती येते 8 या आकड्यावर. अगदी चांगली सुरुवात केली होती आपल्या गोलंदाजीची राजेश बाळानं. मात्र यावेळेस त्याच्या विरोधामध्ये हात खोलायचे होते आणि ते हात खुलले गेले. इथे फलंदाज गणेश पाडोसा या टीमचा महत्वाचा खेळाडू आहे. सर्वात एक्सपिरियन्स असलेला जास्त एक्सपिरियन्स असलेला खेळाडू तो मैदानाच्या आतमध्ये या. यावेळेस मात्र गॅप शोधायचा आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. मॅच मधला सर्वात महत्वाचा कॅच इथे ड्रॉप झालाय आणि त्यानंतर त्याच्या संघ सहकार्याच्या रागानं भरलेल्या नजरा त्यात एक क्षेत्ररक्षकाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. का जाऊ नयेत? कारण गणेश पाडोसा या डावाला तो तुमच्या विरोधामध्ये घेऊन जाऊ शकतो. एवढी काबिलियत त्याच्या अंगामध्ये जरूर आहे आणि त्याला तुम्ही जीवनदान दिलंय म्हणजे ते जीवनदान तुम्हाला निश्चित महागडं ठरू शकतं. 5 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 9 धावा आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज बाळा. यावेळेस मात्र हा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने खेळलाय. जमिनीशी खेळत बागडत संत गतीनं कुणाचाही
विचार न करता बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे पुनश्च एकदा रन्स अधोरेखित होतील 4. या 4 धावसंख्येच्या मदतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. अखेरीस धावफलकावर धावसंख्या 13. धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्ती. अखेरीस AR स्मृती आई गावदेवी सांगे संघ सध्या मैदानामध्ये आहे. योग्य खेळ त्यांच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जी जबाबदारी ओपनिंग करणाऱ्या फलंदाजाच्या खांद्यावर दिली गेली आहे ती जबाबदारी चोखपणे बजावतायत. कारण 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक आहेत आणि या पहिल्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा धावफलकावर जोडून विपक्षी टीमला अडचणीमध्ये आणण्याचा एक मनसुबा या दोन्ही बॅटरनं ठेवलाय. ते गेम प्लॅनिंग आहे त्यांचं आणि त्यामध्ये आता एक चांगलं यश त्यांना संपादित झालंय असं म्हणायला हरकत नाही. कारण पहिल्या ओव्हरच्या अखेरीस विदाऊट लॉस धावफलकावर 13 धावा लागल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 इथे प्रगतीपथावर येणार आहे. ओव्हर नंबर 2 सागर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीनं गोलंदाजी इथे त्याच्या वतीनं होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल इथे मात्र विकेटच्या मागे शॉर्ट फाईन लेग मधनं बॉल क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत असताना सीमारेषेच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र क्षेत्ररक्षकानं चांगले एफर्ट लावले, आपली चाणाक्षता दाखवली, चेंडूला स्टॉप केलं. चपळता या खेळामध्ये खूप गरजेची आहे. तुमची नजर या खेळामध्ये खूप महत्वाची आहे. असं म्हटलं जाताना हा खेळ खेळण्याकरता 2 जे प्राणी आहेत त्यांचे गुण तुमच्या अंगामध्ये असले पाहिजेत. एक म्हणजे चित्त्याची चपळाई आणि दुसरी म्हणजे बहिरी ससाण्यासारखी नजर या खेळामध्ये खूप गरजेची आहे. षटक क्रमांक 2 मधला पहिला बॉल त्यावर एक सिंगल ही धावफलकावर जोडली गेली आहे. पुढचा बॉल या षटकातील दुसरा चेंडू असेल. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये या क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा, तो बॉलच्या खाली एक चांगला कॅच, विकेट संपादित होतीये. माघारी परतावा लागेल बॅटरला. विकेट नंबर 1 पहिला हारता इथे हादरा लागलाय फलंदाज पार्थ पाटील. बॅक टू द डगआउट. सागर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र बॉल हवेमध्ये, लॉंग ऑफ थोडासा दूर आहे. वेट करणं त्यांना पसंत केलं. योग्य निर्णय घेतला. तुमचा निर्णय हा खूप महत्वाचा असतो. तुमची निर्णय क्षमता या खेळामध्ये सातत्यानं तपासली जाते. हा बौद्धिक क्षमतेला तपासणारा खेळ आहे. क्रिकेटच्या स्पेलिंग मध्ये एक आय येतो ना, त्या आयचा अर्थ असा इंटेलिजंट. या खेळामध्ये इंटेलिजंट असणं खूप गरजेचं आहे आणि तो इंटेलिजंटपणा तुम्हाला पावलोपावली क्षणोक्षणी क्रिकेटच्या खेळामध्ये दाखवावा लागतो आणि तोच दाखवण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल ऑफ्टमोरनं गेप बिटवीन द गॅप, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. रन्स मिळतील 4. बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जातंय ऑफ्टमच्या वायर फुलटॉस होता, कव्हर ड्राईव्ह करता संधी होती आणि एक चांगला कव्हर ड्राईव्ह तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अखेरीस हरीशजी पालवी यांच्या बॅनरला हिट करणारा हा एक दमदार चौकार तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 4.
4 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 4 चेंडू नंतर धावफलक जर आपण पाहिले तर 19 या आकड्यावर 1 विकेटच्या पतनानंतर अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक आहे स्ट्रायकर इन कडनं. फलंदाज यावेळेस मात्र वेट केलं, फक्त दिशा दिली. गणेश या मैदानामध्ये आहे आणि गणेश पाडोसा या डावातला एक महत्वाचा खेळाडू आहे, त्यामुळे त्याचा रोल त्याला ठाऊक आहे की तो शेवटपर्यंत अंतपर्यंत जर उभा राहिला तर 50+ ही धावसंख्या धावफलकावर उभ्या करण्यामध्ये आपल्या टीमला अडचण येणार नाही. कारण एक कॉन्फिडन्स असतो ना की आपला साथीदार आपल्या टीमचा महत्वाचा खेळाडू तो मैदानामध्ये खेळतोय, तो धावा बनवतोय, मग आपल्याला बेखौफ बेधडक आणि बिंदास्त होऊन फटकेबाजी करण्याची संधी, आणि तेच चित्र या डावामध्ये सध्या आपण मैदानात पाहताय. यावेळेस मात्र फुलटॉस होता, मात्र तिथे विकेटच्या बाजूला खेळणं ते जमलं नाही. बॉलर्स बॅक गेला, तिथे जोपर्यंत फील्ड केलं एक डॉट बॉल तो पाहायला मिळाला. हे बघा तुम्हाला स्क्रीनवर एक बॅनर पाहायला मिळतो ज्यावर खूप छान मेसेज आहे. वाडा तालुक्याचा अभिमान सिक्सर किंग अर्शद मेमन होंडो असा एक बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. या तालुक्याचं नाव 7 समुद्रापार ज्या खेळाडूने नेलं त्या अर्शद मेमन याचा हा सन्मान. तदनंतर हा दुसरा बॅनर जो तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, या वाडा तालुक्यातनं हरेशजी पालवी यांनी सावली टी शर्ट प्रिंटिंग या नावानं जो व्यवसाय सुरू केला, आज ते छोटंसं रोपटं वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालंय. आज सावली क्रिएशन या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा, संपूर्ण जगभरातला जे टॉप 5 ब्रँड येतात त्या टॉप 5 मध्ये हरेश पालवी यांच्या सावली क्रिएशनचं नाव घेतलं जातं. त्यामुळे त्यांनाही मानवंदना या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत आहे. तदनंतर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सर्वोत्तम बॅटचा ब्रँड म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख या वाडा तालुक्यातनं निर्माण केली ते जफरभाई पटेल यांचा डबल ए स्पोर्ट्स यांचा हा बॅनर तुम्हाला मैदानावर पाहायला मिळतोय. आणि हा चौथा बॅनर जो तुम्हाला दाखवला जातोय, वाडा तालुक्यातनं ज्या ट्रॉफी बनतात त्या संपूर्ण जगभरापर्यंत पोहोचतात. अगदी अमेरिका प्रीमियर लीग पर्यंत त्या ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून पोहोचवल्या ते राहुल माळी सर ज्यांचा एक बॅनर तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळतोय. ही मानवंदना आहे या 4 व्यक्तींना ज्यांनी या तालुक्याचं नाव मोठं केलं, या तालुक्याचं नाव संपूर्ण क्रीडा विश्वाला दाखवून दिलं. ते हे 4 व्यक्ती आहेत आणि त्यांना ही मानवंदना या बॅनर्सच्या माध्यमातून इथे दिली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 20 धावा आहेत. विकेटचं पतन इथे झालंय. महत्वाचा फलंदाज गणेश पाडोसा ज्याला माघारी परतवलं गेले. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडासा खाली राहत असताना फलंदाजाला घुंगारा देत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. गणेश पाडोसा या डावातला सर्वात मोठा अडसर होता. एक भिंत होती SBP खुपरी आणि टीम आई गावदेवी सांगे यांच्यामधली, आणि ती भिंत इथे तोडण्याचं काम केलंय असं म्हणायला हरकत नाही. फटका यावेळेचा चांगला आहे, मात्र डिस्टन्स क्लिअर होणार नाही. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. आतापर्यंत इथे पूर्ण झालाय. खूप साऱ्या व्यक्ती आहेत ज्यांना खूप स्ट्रगल करून या तालुक्यातनं स्वतःचं नाव मोठं केलंय. त्यांचे हे बॅनर्स आपण पाहिले. त्यातल्या एक एक व्यक्तीबद्दल आपण थोड्या थोड्या वेळानं निश्चित थोडंसं बोलू शकतो. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल
तिथे हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विकेट मिळते खेळाडू बाद. आपण खूप सारे विभागामध्ये जातो, तिथे तिथल्या लोकांना नेहमी प्रोत्साहन दिलं जातं. आणि आपण या मैदानावर जर पाहिलं तर मी खरंच तारीफ करेन नवचैतन्य स्पोर्ट्सची की ही खूप चांगली संकल्पना आहे. आपल्या इथले आपली लोक मोठी झाली पाहिजेत आणि ती जर मोठी होत आहेत तर मग आपण ते जगाला दाखवून दिलं पाहिजे की ही आमची लोक आहेत. हरीशजी पालवी यांचा जो बॅनर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत आहे, खूप स्ट्रगल आहे, खूप मेहनत आहे. म्हणजे शून्यातनं विश्व निर्माण करणं काय असतं ते हरीश पालवी यांनी दाखवून दिलं. अगदी छोटीशी सुरुवात होती हरीश पालवी यांची. आज तुम्हाला सावली क्रिएशन खूप मोठा ब्रँड दिसतो, लोकांना दिसतं की सावली क्रिएशन आज खूप बिझी आहे, हरीश पालवी यांना थोडासा वेळ मिळत नाही. मात्र ही वेळ त्यांनी स्वतःने निर्माण केली आहे. खूप मेहनत करत त्यांनी इथपर्यंत जो काही स्ट्रगल होता त्यावर मात केली आणि इथपर्यंत ते पोहोचलेत. त्यांचा हा बॅनर आहे आणि खरंच खूप अभिमान वाटतो की आपली लोक मोठी होत आहेत. आणि हरीशजी पालवी त्यामधलंच एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने आणि स्वतःच्या कर्तृत्वानं सिद्ध करून दाखवलं की इथला वाडा तालुक्यातला एक छोटासा व्यक्ती आज जगभरातल्या टेनिस बॉल क्रिकेटमधल्या जे ब्रँड आहेत त्यामधले वरच्या लेवलचे जे टॉप 5 मी म्हणतो त्या टॉप 5 मध्ये सावली क्रिएशन हे नाव घेतलं जातं. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल तिथे कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक घेतोय. बॉलवर जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 22-22. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या जर्सी बनवल्या गेल्यात अगदी त्यांची ही चर्चा आहे. इथे स्पर्धा तर खूप होतात, मात्र प्रत्येक टीमला जर्सी खूप कमी वेळा मिळते आणि जरी मिळाली तरी तिची फिलिंग किंवा तिचं जे क्वालिटी आहे त्याचा दर्जा कसा आहे तेही आपण सर्वांना ज्ञात आहे. मात्र या स्पर्धेत ज्या जर्सी दिल्या गेल्यात प्रत्येक खेळाडूला तुम्ही पर्सनल जरी विचारलं तरी तो सांगेल की त्या जर्सीचं फील काय आहे. अगदी सर्वोत्तम फॅब्रिक या जर्सी करता वापरलं गेलंय आणि या जर्सी ज्या मेड केल्या गेल्यात ग्रामीण भागातील खेळाडूंना अगदी ब्रँडचे कपडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून घालण्याची संधी मिळते. चौथं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. सागर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला आणि तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र तो मोडीत काढला. एक निर्धाव बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण सध्या होतंय. टर्न झाला होता, थोडासा बॉल बाहेरच्या बाजूला निघत होता, त्याला हेरणं किंवा त्यावर आघात करणं ते शक्य झालं नाही. त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव बॉल आला. त्याच टप्प्यावरनं थोडंसं आणखी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बॉलवर फिंगर रोल केले, कट केलं, बाहेरच्या बाजूने काढत असताना फलंदाजाला अतिरिक्त एफर्ट लावायला भाग पाडलं. ही चांगली गोलंदाजी आहे. तुम्ही सहजतेनं जर ओव्हरपिच करताय तर मग मार खावा लागेल. तुम्ही फलंदाजाला काहीतरी अतिरिक्त करायला भाग पाडला ना तर मग तिथे चुका होतात आणि त्या चुकांमधनं निर्धाव चेंडू निघतात. तेच चित्र सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. आपल्या बोटांची जादू दाखवते. मॅजिशियन जशी जादू करतो ना अगदी तसं काम मॅजिशियन वाला काम सध्या हा गोलंदाज करतोय. हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर जमिनीलगत आलाय. जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल धाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते एकंदर 23 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे आणि बघूया कशा पद्धतीने खेळ इथे केला जाईल. यावेळेस मात्र फटका तेवढासा प्रॉपर नाहीये. बॅट अँड बॉल मधलं जे कनेक्शन झालं त्यावेळेस टायमिंग ते गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, ते तेवढंच योग्यरित्या नव्हतं. पराग पाटील एक जुना जाणता खेळाडू, प्रदीर्घ कारकीर्द आहे, शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून पराग पाटीलची ही एक वेगळी ओळख आहे ज्याला तुम्ही सध्या लॉंग ऑन मध्ये फील्ड करत असताना पाहताय. ते परागने या बॉलला रिटर्न केलं, तद्वर एक धाव.
यावेळेस मात्र वेट केलं, त्यानंतर बॉल खाली क्षेत्रातनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग लेग आहे यावेळेस. जोपर्यंत तिथे लॉंग लेग मधनं बॉल रिटर्न केला, एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती ती 25-25. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत या ओव्हर मधले 5 चेंडू ते समाप्तीला आलेत. शेवटचा बॉल या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल इथे जमिनी लगत खेळलाय. पराग पाटील पुण्याच एकदा चेंडूवर झेपावतोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केला, एक सिंगल. तेवढंच चांगलं रिटर्न आपल्याला त्याच्या वतीनं पाहायला मिळते. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 26 या आकड्यावर. अर्धी आपण पॉइंटच्या जवळपास जर पाहिलं तर जफर पटेल यांचा एक बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. AA स्पोर्ट्स सध्याच्या घडीला संपूर्ण जगभराच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधला एक अग्रगण्य सर्वोत्तम ब्रँड या वाडा तालुक्यातनं येतो. त्याचे सर्व आहेत. ही व्यक्ती अगदी तशीच आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूला आपल्या घरातनं पर्सनल बॅट बनवून देण्यापासून सुरुवात केली. एक बॅटनं सुरुवात केलेली ही व्यक्ती आहे जफर पटेल, जी आज संपूर्ण जगातील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला बॅट प्रोव्हाइड करते. असं हे व्यक्तिमत्व आहे जफरभाई पटेल. त्यांचा एक बॅनर तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मेहनत प्रत्येकाला करावी लागते. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला असतो. आपण यशस्वी झाल्यानंतर त्या व्यक्तीचा फक्त यश पाहतो, मात्र त्या यशा पाठचा जो त्याचा प्रवास आहे तोही खूप खडतर असतो. तेही प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपलाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. ला 5 अशी स्थिती आहे. 4.1 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 26ला 5 आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल खूप सुंदर पद्धतीने खेळलाय जरूर, मात्र क्षेत्ररक्षक वेट करणं पसंत केलं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, कारण हा बॉल असा होता ना, त्यावर जर आताताईपणा किंवा बॉलवर जाण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तिथे बाउंड्रीचा धोका होता. त्यामुळे वेट करणं तेच योग्य होतं. 2 रन दाफलकावर जोडल्या गेल्या. 2च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते ती 28 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये आहे. लॉंग ऑफ मध्ये जातोय बॉल. जोपर्यंत फील्ड केला, एक सिंगल दाफलकावर जोडली गेली. डबल करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित दुसरी धाव आहे की नाही ते चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. दोन धावा कंप्लीट आहेत. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि
जाऊन पुस्ती एकंदर 30 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर 30 धावा राफलकावर आहेत. दोन सरपंच व्यक्तिमत्व इथे एकमेकाच्या साथीनं फिरत असताना पाहायला मिळतात. एक विद्यमान सरपंच खुपरी आणि एक विद्यमान सरपंच सारशी अशी सरपंचाची जोडी जी आम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकंदर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल अलग द कार्पेट जोपर्यंत उचलला गेलाय तिथे दुसऱ्या धाव करता प्रयत्न आहे. 2 धावा या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावाने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचलेली 34 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झाला. या 5 चेंडू नंतर 34 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल या डावाचा या इनिंगचा या पूर्वार्धाच्या खेळाचा तो इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या शेवटच्या बॉल नंतर आपण लॉर्ड्स कडे जाणार आहोत मुख्य मंचावर. चांगला बॉल अगदी दर्जेदार चेंडू निर्धावच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपलाय. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धात धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे 34. विजयाकरता 35 धावसंख्येचं लक्ष्य आहे. कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल ते उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया लॉर्ड्स कडे मुख्य मंचावर. तर बघूया 4 स्ट्रीम पैकी कुठले 2 संघ भिडणार. केईचा पाडा या ठिकाणी पहिलं नाव येतंय टीम केईचा पाडा आणि विनर थर्ड मॅच. हा सामना दुसरा होईल. केईचा पाडा वर्सेस विनर थर्ड मॅच हा दुसरा सामना असेल. तर पहिला सामना असेल आदेश स्मृती प्रतिष्ठान वर्सेस शिरसाड. आदेश स्मृती प्रतिष्ठान शिरसाड वर्सेस दुपारेपाडा या 2 टीम मध्ये टक्कर पाहणार आहोत. टॉस साठी यायचं या ठिकाणी टीम दुपारेपाडा कॅप्टन अँड टीम आदेश स्मृती शिरसाड. चला कॅप्टन पोचायचंय दुपारेपाडा टीम अँड शिरसाड टीम. आणि टॉस करण्याकरिता मान्यवरांना आपण या ठिकाणी आमंत्रित करत आहोत. दिनेशजी जाधव सर प्लीज वेलकम. नव चैतन्य स्पोर्ट गांद्रे आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 आणि आपण 3ऱ्या राऊंड मध्ये पोहोचलो आहोत. 3ऱ्या राऊंड मध्ये पहिला सामना 2 मॅच होणार आहेत. त्यापैकी पहिली मॅच या ठिकाणी आदेश प्रतिष्ठान सिरसाड तर दुसऱ्या बाजूला सोपान स्मृती दुपारेपाडा हा सामना. मोजगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष MGPL लीग अध्यक्ष दिनेशजी जाधव सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जात आहे. अँड टॉस विन सोपान स्मृती दुपारेपाडा टीम. नक्कीच आपण टॉस जिंकलाय. मागचा सामना खूप चांगल्या पद्धतीने आपण विन झालात. अंडर 25 चे खेळाडू राजेश वलटे सोडला तर सगळे 10 खेळाडू आपले अंडर 25 मध्ये आहेत. या मॅच मध्ये 5 ओव्हरची मॅच काय स्वीकारणार. टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करताना समोरचा संघ तेवढा सिनियर आहे तुल्यबल आहेत. कुठपर्यंत पण रोखणार फिल्डिंग करताना 40च्या आतमध्ये 40च्या आतमध्ये. मागचा सामना आता 35 पर्यंत थांबवलेला आहे. वेल डन बेस्ट ऑफ लक.
40 तुमच्याकडे त्यांनी बाउंड्री लाईन ठेवलेली आहे थांबवण्याची. तुझ्याकडे अनुभव खूप मोठा आहे, मोठ्या मोठ्या स्पर्धा तू खेळलेला आहेस दिनेश राऊत. या मॅचमध्ये टीमकडनं काय अपेक्षा आहेत? 60+ धावसंख्येमध्ये टोकण्याचा प्रयत्न करणार आहोत. खेळपट्टीबद्दल काय म्हणाल? खेळपट्टी एकदम सुंदर आहे. फार मेहनत घेतलेली आहे खेळपट्टीसाठी. सुंदर आहे. वेल डन. बेस्ट ऑफ लक कॅप्टन देशमुख सीसाड अँड दिनेश जाधव आमच्या समोर जोडलेले आहेत. मोठे आयोजक आहेत, अध्यक्ष आहेत. प्लीज वेलकम VIP डायस. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. पूर्वार्धाचा खेळ गोलंदाजांनी आपल्या नावावर केला आणि उत्तरार्धाचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. या उत्तरार्धाच्या खेळामध्ये बघूया कशा पद्धतीचं क्रिकेट इथे पाहायला मिळेल. हा बॉल तिथे ऑन साईडला चांगल्या पद्धतीने खेचला. एक क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्यावर बॉलला फील केलं गेलं. रन मध्ये इथे वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आणि या ठिकाणी आगमन झालेलं आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सरपंच म्हणून या वाडाची आणबान शान दिल्ली पंचायत तख्तापर्यंत ज्यांनी पोहोचवलेली आहे स्वतः ॲडव्होकेट आहेत दिनेश कोदे यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत मित्रपरिवार वेलकम. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 5 आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. श्याम दुमाडा जर आपण पाहिलं तर त्याचबरोबर या ठिकाणी बॅटिंग करतोय. अक्षय यांचं आगमन झाले. अक्षयजी विकी वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये उडवलाय. क्षेत्र खाली निवडलंय त्यामुळे बॉल सीमारेषेचा वेध घेऊ शकतो आणि यावेळेस तो वेध घेतोय. सीमारेषेचा बॉल निघून गेलाय लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं. सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. आणि पुढे सरकत असताना जाऊन पुसते ती 9 या आकड्यावर. फटका फसलाय. बॉल हवेत. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधी आहे आणि एक चांगला कॅच इथे कॅरी केलाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय तो टीम SBP खुपरी या टीमला. फलंदाज श्याम दुमाडा त्याच्या पारीचा अंत. झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश पाडोसा 1 ओव्हर 9 धावा 1 विकेट असं त्याचं गोलंदाजीचं अनालिसिस आहे. आणि या मॅचच्या दृष्टीनं ते थोडंसं महागड आहे असं म्हणायला हरकत नाही. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर येते आणि दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर पार्थ पाटील गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया पार्थ पाटील इथे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कुठल्या टप्प्यावर इथे मारा करेल, फलंदाजाला काही शांत ठेवणं ते त्याच्यानं शक्य होतंय का. शॉट ऑफ लेनचा बॉल ऑन साइडला पुल. इट्स अ पॉवरफुल नाहीये. अखेरच्या क्षणी दर्जेदार रनिंग कॅच तिथे आपल्याला पाहायला मिळतो. लाजवाब एफर्ट फिल्डिंगच्या तिथे आपल्याला पाहायला मिळाले. रिप्ले मध्ये हा झेल पुण्याच्या एकदा पाहायला नक्की आवडेल. ज्या पद्धतीनं हा झेल तिथे कॅरी केला गेला. बघा यावेळेस पूर्ण ताकद लावत असताना तो फटका खेचला गेला होता. मात्र
महाराजांचं गीत डीजेच्या माध्यमातून ऐकतोय आपण आणि या मॅच मध्ये ही संघर्ष गरजेचा आहे कारण एक लो स्कोरिंग टोटल धाफलकावर आहे. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला आला तो अगदी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ही वाट्याला आला. तो कसा तेही आपण यानंतर निश्चित बोलू. यावेळेस मात्र हा बॉल तिथे सीमारेषेच्या दिशेनं जात असताना पाहायला मिळाला. पुरंदराचा तह तो प्रत्येकाला ठाऊक आहे आणि त्या पुरंदराच्या तहाच्या नंतर स्वराज्यात अगदी बोटावर मोजण्या इतके किल्ले उरले होते. मात्र त्यानंतर जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला 350हून जास्त किल्ले या स्वराज्यात सामील झाले. संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो. त्या संघर्षातनं यश मिळवणं मग त्याचा इतिहास घडतो आणि इथे तसाच एक इतिहास घडवण्याची संधी आहे या लो स्कोरिंग मॅच मध्ये. यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षक खूप मोठी चुकी करतोय. ही विकेट मिळवली असती तर प्रेशर क्रिएट करता आलं असतं. चुकी होती. एक रन ती धावफलकावर जोडली जाते. धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पुसते ती एकंदर 12 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पार्थ पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि अगदी चांगली गोलंदाजी करतोय. मॅच मध्ये जान फुकण्याचं काम सध्या त्याच्या वतीने आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय. फुल टॉस दिला इथे एक निर्धाव बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते प्रॉपर नव्हतं त्यामुळे एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 12 या धावसंख्येवर स्थिर आहे. यावेळेस पराग पाटीलनं बॉलला उडवलंय उंच हवेतनं क्षेत्ररक्षकाच्या हातात. पराग पाटीलच्या पारीचा अंत. आणखी एक मोठा हादरा इथे लागलाय. तो टीम एसबीपी खुपरीला फलंदाज बाद. थँक्यू. लो स्कोरिंग मॅच मध्ये काय इथे हाय व्होल्टेज ड्रामा तो दडलाय का हे आपल्याला बघायचं आहे कारण इथे आता ज्या विकेट्स आल्यात त्यानं प्रेशर निश्चित क्रिएट झालाय तो एसबीपी खुपरी या टीमवर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 चेंडूचा खेळ समाप्ती. एखेरीस धावफलकावर धावसंख्या 12 आहे. किनारे इथनं बॉल शिल्लक आहेत 19 आणि या 19 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर विजया करता 23 या धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल. यावेळेस फटका पुन्हा एकदा फसलाय. खुपरीकर चुकी करतायत आणि या चुकीचं भुगतान त्यांना सातत्यपूर्ण करावं लागतंय. बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूच्या असरला परतत असताना फलंदाज बाद. आतमध्ये एंटर व्हायचंय. लगेचच फील्ड सेटअप ते लगेचच लावून घेऊन आपण मॅच सुरू ठेवायची आहे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. खूप जास्त वेळ दवडलाय आपण आज. कालच्या पेक्षाही स्लो सुरू आहे. काल पहिली रात्र होती तरीही अगदी निर्धारित वेळेत मॅचेस कंप्लीट होत होते. आज दुसरी रात्र आहे मात्र आज आपण शेड्यूल पेक्षा जवळपास 1 तास उशिराने चाललोय.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस पुन्हा एकदा येत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज गणेश पाडोसा, ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं. तो गणेश पाडोसा इथे तिसऱ्या ओव्हर करता आलाय. कंटिन्यू केले गेले त्याला आणि जबाबदारी दिली गेली आहे की फलंदाजांना रोखून धरावं, वेटीस धरावं, बंदिस्त करावं, विकेट्स मिळवाव्या. ते काम तो करेल का? यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतो. स्क्वेलेक पंचांच्या अगदी बाजूने चालला, एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय जरूर. मात्र चांगला रिटर्न, गुड रिटर्न, अगदी अप्रतिम रिटर्न तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ज्या वेगानं आला त्याच वेगानं एका हाताने बॉल उचलून त्याला रिटर्न केला. धावसंख्या 1 न वाढताना पुढे सरकून जाऊन पोचती येते 13 या आकड्यावर. एक चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झालाय. निवास आणि महेश गहला असे 2 फलंदाज सध्या मैदानामध्ये आहेत. ऑफस्टंपवर पडला, तिकडनं बाहेरच्या बाजूने निघत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आता मात्र एक माहोल क्रिएट होतोय. सुरुवातीच्या विकेट्स गेल्यात या डावामध्ये. आतापर्यंत विकेट जर आपण पाहिलं तर एकंदर 4 विकेट्स आल्यात, ज्यामध्ये भावेश असेल, श्याम, पराग आणि विशाल. यावेळेस मात्र एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळते. बॉल पुढेच्या एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. महेश मैदानामध्ये निवासच्या साथीनं आणि इथे तो महेश स्ट्रगल मध्ये आहे असं चित्र ते मैदानात आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये जर खूप कमी धावा आल्या तर मग एसबीपी खुपरी संघ इथनं अडचणीमध्ये येऊ शकतो. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न आहे. सॉफ्ट हँडलचा फायदा मिळू शकतो. एक रन तिथे कंप्लीट झाली आहे. डबल करता प्रयत्न नाही आहे, कारण स्वतः गोलंदाज गणेश पाडोसा वेगानं तिथपर्यंत गेला, बॉलला उचललं. 1 रनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 14, 4 विकेटच्या पतनानंतर येणारे बॉल त्यावर काय रणनीती असेल इथे गणेश पाडोसाची, काय खेळ असेल इथे टीम एसबीपी खुपरीचा, ते आपल्याला मैदानात बघायचंय. सफल झाला मात्र सफल नाही. बॉल विकेट किपरच्या हातात, डॉट. आता मात्र मॅचचं समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 13 आणि या 13 बॉल मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर 21 धावसंख्येची गरज. 13 चेंडू आणि 21 धावा. चांगला बॉल, दर्जेदार चेंडू निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12. रन्स बनवायचे आहेत 21. क्रिकेटची सर्वात मोठी शोकांतिका जर काय असेल तर इथे षटकार मारणं सोपं आहे आणि सिंगल डबल घेणं कठीण. ही मॅच सिंगल डबल मध्ये कन्वर्ट जर केली असती तर ही मॅच आतापर्यंत खुपरी संघाच्या बाजूने झुकली असती. मात्र षटकारांचा मोह तो त्यांना आवरता आला नाही. सातत्यानं षटकाराचे प्रयत्न झाले आणि ते बेजबाबदारपणाचे फटके आता त्यांच्या अंगलट आलेत. मॅच आता कठीण झाली आहे, कारण येणारे 12 बॉल विजया करता 21 ची गरज आहे. 11 चेंडू या डावामध्ये आतापर्यंत डॉट निघालेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रतीक भोईर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाज महेश गहला. यावेळेस मात्र महेशनं चांगला फटका खेळलाय. खूप मोठं प्रेशर क्रिएट झालं होतं, ते प्रेशर रिलीज करण्याचं काम त्यानं या स्ट्रोकने केलंय. बॉल सीमा रेषा पार, 4.
आता विजयाचं समीकरण बदललं. इथनं बॉल शिल्लक आहेत 11 आणि रन्स हव्यात 17. 11-17 हे समीकरण जुळवायचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना धावून पोहोचते ती 19-19. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. येणारे जे बॉल आहेत त्यावर चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं अपेक्षित आहे आणि काय तो चांगला खेळ इथं दाखवला जाईल, कारण सुरुवात या षटकाची खूप चांगली केली आहे. एसबीपी खुपरीनं 5 धावा या 2 बॉलमध्ये जोडल्या गेल्यात. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये खेळलाय. जरूर क्षेत्ररक्षक दूर आहे. एक सिंगल तिथे जरूर मिळेल. डबल करता प्रयत्न आहे आणि इथे विकेट ती मिळत असताना पाहायला मिळेल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल होत आहे खेळाडू बाद. इथनं 9 आणि या 9 बॉल मध्ये विजया करता 15 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये निखिल भगत, एक हार्ड हिटर बॅटर. मोठे फटके खेळण्याकरता त्याला ओळखलं जातं आणि या मैदानामध्ये काय फलंदाजी तो करतो याकडे प्रत्येकाचं लक्ष राहील. येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि या 9 चेंडूमध्ये 15 ही धावसंख्या विजया करता धावफलकावर लावायची. नऊ चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. निखिल भगत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल इथे पहिल्याच बॉलवर गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी परततोय निखिल भगत. एक गेम प्लॅन केलं होतं एसबीपी खुपरीनं निखिल भगतला मागे ठेवून, मात्र ते गेम प्लॅन इथे उद्ध्वस्त करून लावलंय या गोलंदाजानं. नाव आहे त्याचं प्रतीक भोईर. एक महत्वाची विकेट या ओव्हर मध्ये त्यानं मिळवली आहे. फलंदाज बाद. विकेट आल्यात महत्वपूर्ण. आता विजया करता येणारे बॉल शिल्लक आहेत 8 आणि विजया करता रन्स बनवायचे आहेत 15. 8 बॉल 15चं समीकरण आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र आल्या तगडा ब्रँडेड स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. षटकार. महत्वाचा फलंदाज राजेश बाळा उशिरानं मैदानामध्ये आलाय आणि आल्या एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. आता समीकरण बदलवलंय, छोटं केलंय. इथे पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरता प्रयत्न होता. स्वतःवर नाराज आहे. बॅटचा फ्लो आपल्याला दमदार पाहायला मिळाला होता. मॅच जिवंत आहे. येणारे 6 चेंडू आणि विजया करता 9 धावसंख्येची गरज आहे. ओव्हर टू डीजे.
शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावा कशा पद्धतीने धाफलकावर जोडल्या जातील ते आपल्याला इथे बघायचं आहे. बघूया कशा पद्धतीने या 6 चेंडूत 9 धावा धाफलकावर जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढचा बॉल इथे मात्र बॅटची कडा बिटवीन द गॅप पडलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. येणारे बॉल शिल्लक 5 आणि रन्स बनवायचे आहेत 8 धावा बनवायच्या आहेत. वाट कोणाची लागेल ते आपल्याला बघायचंय. कोण कोणाची वाट लावतंय. इथे 8 धावा लावून विजयावर शिक्कामोर्तब केलं जाईल एसबीपी खुपरीकडनं की या 8 धावा वाचवून विजयावर शिक्कामोर्तब केली जाईल टीम AR स्मृती गावदेवी सांगेकडनं. ते मैदानाच्या आतनं आपल्याला बघायचंय. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिले तर आता त्यांची बॉडी लँग्वेज पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. अग्रेसिव्ह मूड तो आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज राजेश बाळाचा, कारण एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. इथे वाईड यॉर्कर क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र त्याचा वापर केलाय. शांत केलंय. एक निर्धाव डॉट बॉल. आता येणारे बॉल शिल्लक 4 रन्स बनवायचे आहेत 8. लो स्कोरिंग मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामे होतात ते आम्ही खूप वेळा पाहिलेत आणि तसाच एक हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानाच्या आतमध्ये उदयास आलाय असं म्हणायला हरकत नाही. उडवलंय. बाळाच्या रडार मध्ये आला तर मग खेळ खलास. यावेळेस त्याच्या रडार मध्ये बॉल होता. फेकून दिलाय त्याला सीमारेषा पार. षटकार. स्पंदन ग्रुप गांद्रे यांच्या माध्यमातून 300 रुपये. चॅम्पियन एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी पारितोषिक म्हणून आपल्याला दिली जाईल या मुख्य मंचावर. आता विजयाकरता 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. बाळा मैदानामध्ये आला आणि असं म्हणू शकतो ना, बाळाने धो डाला. अगदी जबरदस्त बॅटिंग त्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखवली. 3 बॉल 2 ची गरज आहे. बघूया या 3 बॉल मध्ये या 2 धावा कशा पद्धतीने धाफलकावर लावल्या जातील. आता गोलंदाजांवरही खूप जास्त प्रेशर आलंय. 9 धावा होत्या तेव्हा थोडंसं रिलॅक्स होता, मात्र त्यानंतर पहिल्या 3 बॉल मध्ये 7 धावा एकवटल्या गेल्यात. चांगला बॉल इथे फलंदाजाला माघारी जावं लागेल. मॅच ऑन झाली आहे. 2 चेंडूत 2 धावसंख्येची गरज. जो एक लहान मुलगा आहे त्यानं हा कॅच पकडलाय षटकाराचा, त्याला आपण मुख्य मंचावरनं पारितोषिक देणार आहोत 500 रुपये आणि एक सावली क्रिएशनची जर्सी तिथे पारितोषिक म्हणून दिली जाईल. मॅच कडे जाऊया. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. सध्या 2 बॉल मध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. कुठल्याही बाजूने इथनं झुकू शकते. एक चांगला बॉल, मॅच जिवंत राहील. एक चांगला स्ट्रोक, मॅच कब्जामध्ये घेता येईल. कुणाच्या बाजूने जाईल ही मॅच ते अजूनही स्पष्ट नाहीये. पुढचा बॉल या मॅच मधला निर्णायक बॉल. इथे मात्र 1 रन करता आले तर 1 रन कंप्लीट झाले. 1 बॉल 1. हा सामना प्रेक्षकांना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही. ज्या पद्धतीने रंगलाय लाजवाब, काबिल तारीफ. 1 बॉल 1 ची गरज आहे. 1 चेंडू मध्ये 1 धाव. काय इथे धाफलकावर लागेल का ते आपल्याला बघायचंय. मॅच होती 35 धावसंख्येची, आली आहे 1 चेंडूत 1 धावेवर. आता पूर्ण दारोमदार महेश गहला 7 बॉल मध्ये 8 वर बॅटिंग करतोय. स्ट्रगल खूप सारा केलाय.
एका धावेनं हिरो बनण्याची संधी आहे. एक धाव धावफलकावर लागली, महेश गवला हिरो बनू शकतो. हा बॉल त्याच्या बॅटमधनं निसटला तर इथे गोलंदाज कल्पेश तो ठरेल या मॅचचा हिरो. ही एक धाव त्यानं जर वाचवली तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याचं वाट बघते. महत्वाचा बॉल आहे, एक बॉल एक. चांगला स्ट्रोक, दमदार स्ट्रोक. इथे विजयी होतीये टीम एसबीपी खुपरी या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. निर्णायक क्षणी, अगदी मोक्याच्या क्षणी ही मॅच जिंकवली आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक. हॅलो, या ठिकाणी आपण पाहताय तर कॅच घेणारे प्रेक्षक आहेत. परमेश या ठिकाणी प्रेक्षक आहे ज्यांनी कॅच पकडलेला आहे. 500 रुपये कॅश प्राइज आणि सावली क्रिएशन जर्सी या ठिकाणी दिला जाते. कल्पेजी ठाकरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी निस्पंदन ग्रुप यांच्याकडनं 500 रुपये आहेत आणि सावली क्रिएशन जर्सी वेल डन. कॅच घेणारे प्रेक्षक या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आपण देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ज्यानं 2 षटकं टाकली आणि एक षटक टाकलं, माफ करा, एक षटक टाकताना त्यानं 3 विकेट घेतल्या आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर फलंदाजी करताना त्यानं 8 धावा बनवल्या. तो